सर्वसामान्य जनतेचा आवाज तळमळीने मांडणारे लोकशाही महाराष्ट्र न्यूजच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार, एक संयमी व मनमिळावू व्यक्तिमत्व, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते जत व माननीय सौ शारदादेवी चंद्रकांत कुंभार, माननीय नगरसेविका जत, नगर परिषद जत व श्री चंद्रकांत उर्फ पापा कुंभार मित्रपरिवार जत। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। कोल्हापूर विभागाचा राज्यात उल्लेखनीय दुसरा क्रमांक राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष कोल्हापूर व कोकण विभागीय मंडळ। 12वी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64% लागला असून कोल्हापूर विभाग राज्यात दुसऱ्या क्रमांकावर असल्याची माहिती कोल्हापूर व कोकण विभागीय शिक्षण मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली। कोल्हापूर विभागीय मंडळ अंतर्गत सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये डिसेंबर 2024 पासून म्हणजे परीक्षेपूर्वी 2.5 महिन्यापूर्वी कॉपीमुक्त परीक्षेसाठी वातावरण निर्मिती करण्यात आले। शाळा प्रमुखांच्या जिल्हानिहाय ऑफलाईन बैठका, शाळा स्तरावर शिक्षक पालक यांच्या संयुक्त सभा, विद्यार्थ्यांना कॉपीमुक्तीचे शपथ, उत्तरपत्रिकेवरील सूचना व शिक्षक सूचीचे वाचन, उत्तरपत्रिका अचूक व नेमकेपणाने कशी लिहावी, परीक्षापूर्व परीक्षा काळात घ्यायची आरोग्य व आहाराची काळजी, तणावमुक्त पद्धतीने परीक्षेला कसे सामोरे जावे याबाबत उपक्रम राबवण्यात आले। प्राचार्य मुख्याध्यापकाकडून वेळोवेळी ऑनलाईन बैठकीद्वारे आढावा घेण्यात आला। राज्य मंडळाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे 20 ते 26 जानेवारी दरम्यान कॉपीमुक्त अभियान सप्ताह राबवण्यात आला। त्यामुळे विद्यार्थी, शिक्षक व पालक यांच्या मानसिकतेत बऱ्याच अंशी बदल झाला। त्यामुळे विद्यार्थी अभ्यासाला लागले। शाळा स्तरावर प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घेण्यात आला। 12वी परीक्षेचा कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64% लागला असून कोल्हापूर विभागाने राज्यात दुसरा क्रमांक मिळवला आहे। परीक्षेसाठी संस्था, प्राचार्य, शाळा प्रमुख, पालक, संबंधित प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी आणि इतर सर्व घटकांनी परीक्षेसाठी मोलाचे सहकार्य केल्याने हे यश मिळाले आहे, असे राजेश क्षीरसागर, कोल्हापूर विभागीय अध्यक्ष व कोकण विभागीय मंडळ यांनी सांगितले। लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।